रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी अध्याय 4, ओवी क्रमांक 165. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तर ज्ञान, अज्ञान, विज्ञान. तर ज्ञान, ते ज्ञान, कोणते ज्ञान? तर ते ज्ञान की ज्यामुळे आपलं अज्ञान घालवलं जाईल. आणि म्हणून आपण कुठलीही गोष्ट करीत असताना त्याचं प्रयोजन काय असतं? तरी फळ. कारण फळाशिवाय प्रयोजन नाही. विद्यार्थी त्याचं प्रयोजन अभ्यास हे की परीक्षेत चांगले मार्क मिळावे, किंवा शांती, आपणाला शांती मिळावी, किंवा सुख समाधान मिळावं, हा प्रत्येकाचा हेतू असतो. आणि तो हेतू ठेवूनच माणूस प्रयत्न करतो. आणि म्हणून ते ज्ञान मिळवायचं. आणि ते ज्ञान कशानं मिळतं? तर ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. अगदी सर्वस्वानं संतांना भजावं. पण कोणत्या संतांना? तर तुका म्हणे संत ओळखावे कैसे. तर संतांना ओळखून, आणि संतांची ओळख ती बहिरंगानं होत नसते, की ज्यानं अगदी बहिरंगानं किंवा कपाळावर मोठा गंध लावला, किंवा माळा घातल्या, किंवा आणि धोतर आणि चांगला नेहरू शर्ट, अशा प्रकारे जो असतो तो बहिरंगानं जरी दिसत असला तरी तो खऱ्या अर्थानं संत आहे का? मी तर म्हणतो की कीर्तनासाठी कीर्तनकाराला बोलवताना त्याच्या 2 घंट्याच्या पेक्षा 24 घंट्यातील इतर 22 घंटे तो काय करतो, कुठे राहतो, त्याचं वर्तन काय, हे तपासलं पाहिजे. आणि म्हणून ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. सर्वस्वानं भजायचं, संताला भजायचं. पण साधू, संन्याशाची व्याख्या माऊलीनं सुंदर केली. मी आणि माझे विसरले जयाचे. आणि ज्याचं मी आणि माझं, मम आणि अहम गेलं, की हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची चराचर, या उक्तीप्रमाणे ज्याला हे सगळं काही आपलंसं वाटतं, आपला तो बाब्या आणि लोकाचं तो कार्ट, हा जो अपर भाव जोपर्यंत आहे, तर असा नव्हे. तर संत तोच, आणि की ज्याला सर्व काही आपलंसं वाटतं, आपलं वाटतं, ते संत. आणि म्हणून अशा प्रकारे संत सेवा किंवा साधू सेवा अशा पद्धतीनं डोळसपणे करावी. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संताशी या भजावे सर्वस्वेशी. अशा प्रकारे आणि संत ओळखून आणि त्यांची सेवा करावी. रामकृष्ण हरी.